नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर गिरणी कामगार संपाच्याच ही नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक काळ चाललेला संप हा आता एका वेगळ्या तिढ्यात अडकलाय. हा संप एसटी कर्मचाऱ्यांचा आहे. कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मदतीने केलेल्या या संपाला काल अचानक वेगळं वळण लागलं. ज्या वेळेला या संपाची नोटीस देणारे अजय गुजर यांनी आपली नोटीस मागे घेतली आणि त्यांच्या समर्थकांना 22 तारखेपर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश दिले. या सगळ्या घटना घडत असताना दुसऱ्या बाजूला मात्र संपकऱ्यांनी अजय गुजर यांचं संपूर्ण नेतृत्वच नाकारलं. हे नेतृत्व नाकारत असताना अजय गुजर यांनी सरकार धार्जिणे झाल्याचा आरोपही सहन केला. मात्र अजय गुजर यांची भूमिका ही स्पष्टपणे आत्ताच्या घडीला 360 अंशांमध्ये बदललेली दिसली. आपण हे असं का वागतो आहोत याचा खुलासा जेव्हा अजय गुजर यांनी केला त्यानंतर मात्र संपकऱ्यांचा राग काहीसा अनावर झाला. अजय गुजर यांनी स्पष्टपणे सांगितलं की गेल्या भूमिकेपासून कालच्या भूमिकेच्या दरम्यान नवी दिल्लीमध्ये ते गेले आणि नवी दिल्लीत ते मवियाचे जन्मदाते शरद पवार यांना भेटले. पवारांशी चर्चा करून विलिनीकरणाचा मुद्दा ज्या पद्धतीने समिती सांगेल त्याप्रमाणे सरकार स्वीकार करेल या केवळ आश्वासनावर अजय गुजर यांनी आपली भूमिका बदलली असं ते स्पष्टपणे सांगतात. कर्मचाऱ्यांना हे पटत नाहीये आणि आता संप यापुढेही सदावर्तेंच्या नेतृत्वात चालू ठेवण्याची भूमिका अनेक कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे तसं पाहिलं तर न्यायालयामध्ये संपकऱ्यांची भूमिका मांडणारे तांत्रिकदृष्ट्या वकील आहेत. पण आता या संपूर्ण आंदोलनाची धुराच त्यांच्या खांद्यावर आलेली आहे. अजय गुजर हे कायदेशीरदृष्ट्या आपल्याला भविष्यात अडचणीत आणू शकतात हे आधीच ओळखून सदावर्तेंनी कायदेशीर तजवीज करून ठेवली आहे आणि परिणाम स्वरूप भलेही अजय गुजर यांच्या संघटनेने दिलेली संपाची नोटीस मागे घेतली गेली असली तरी पण सदावर्तेंचा न्यायालयीन खटला हा स्वतंत्रपणे सुद्धा चालू शकतो अशी कायदेशीर तरतूद करून आता ते आपला लढा पुढे नेण्याच्या दिशेने चालतात. हे सगळं घडत असताना संपाची नक्की स्थिती काय याबाबतचा संभ्रम कायम आहे. सर्वसामान्यांच्यासाठी जिल्हांतर्गत प्रवासाच्या उद्देशाने सुरू झालेली लालपरी ही कधी उपलब्ध होणार हाही प्रश्न आहेच. आजच्या लक्षवेधीमध्ये याच निमित्ताने चर्चा. संप मिटला की फुटला? या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी कोण मान्यवर होत आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत शैलेश दशपुते आहेत, एसटी संपात सहभागी असलेले आणि हे आंदोलन पुढे नेणारे ते एसटी कर्मचारी आहेत. आपल्या सोबत शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांचे कृषी विषयक सल्लागार किशोर तिवारी जोडले गेलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार मेघना साकोरे जोडल्या गेले आहेत. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला किशोर तिवारी यांना आहे. किशोर तिवारी, शरद पवारांशी चर्चा झाल्याच्या नंतर संप मागे घेण्याची घोषणा अजय गुजर यांनी केली, ती कर्मचाऱ्यांना पटलेली नाहीये. तुमच्या लेखी आता तुम्हाला संप करणाऱ्यांशी चर्चा करायची आहे की करायची नाहीये? आणि जर भविष्यात चर्चा करायची असेल तर तुम्ही फक्त अजय गुजर यांच्याशीच करणार आहात की सदावर्तेंशी पण करणार आहात? हे बघा, मी तुम्हाला सांगतो की कोणतेही आंदोलनाच्या मागण्या असतात, सगळ्या मागण्या एका घटकेत पूर्ण होत नाहीत. आता सदावर्ते साहेबच हायकोर्टात गेले, एक समिती नियुक्त झाली, समितीचा रिपोर्ट उद्याच येणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मी तुमच्याच कार्यक्रमात 250 प्रतिनिधी घेऊन शिष्टमंडळ जाणार वगैरे म्हटल्यानंतर मी मुद्दा ठेवला होता की ज्यांनी नोटीस दिली त्या नेत्यांची चर्चा व्हावी. तर अजय गुजरच्या चर्चा त्याच्यानंतर शेप घेतली आणि प्रसाद, तुम्ही हा विषय फार लावून धरलेला आहे, अनेक वेळा तुम्ही पाठपुरावा केला आणि तुम्ही या एसटी कर्मचाऱ्यांची बाजू सुद्धा मांडली. मी पहिलेच सांगितलं की एसटी कर्मचाऱ्यांचे ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत,
मात्र ह्या ज्या एसटीच्या समस्या ज्या निर्माण झाल्या यालाही एक 20 वर्षाचा कालावधी लावला आणि जी मागच्या 10 किशोरजी, वर्षात अगदी त्या अगदी अगदी किशोरजी, इतिहासामध्ये आत्ता फार रमायचं नाहीये. माझा मुद्दा असा आहे, तुम्ही आत्ताच्या घडीला संपकऱ्यांना मान्यता देताय का तुम्ही अजय गुजरशीच भविष्यामध्ये चर्चा करणार आहात? नक्की काय सरकार कोणाशी चर्चा करणार आहे भविष्यात? नाही नाही, हे बघा, मी तुम्हाला सांगतो की सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आणि ते चर्चा करायला एसटी कर्मचाऱ्याशीच उत्सुक आहेत. परंतु काही उपरे वकील ज्यांचे ग्रजेस आहेत, शरद पवारांविषयी शिव्या देणे किंवा मग अनिल देशमुखांना घेऊन येणे, परब साहेबांवर गंभीर आरोप लावणे, तर मी असं म्हणतो की गुजर साहेबांनी फार समर्पक भूमिका घेतली. हे बघा, उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती मध्ये सुद्धा सनदी अधिकारी आहे आणि ते सरकारचं म्हणणंच ऐकतील तर यांच्या मागण्या पूर्ण होतील. विवेक गुजरच्या पाठीमागे सगळ्यांनी एक संघ राहून राहावं. अच्छा, अजय गुजर आहे. आपण अजय गुजर यांच्या पाठीशी सर्व संपकऱ्यांनी यावं असं आवाहन करताय. दुसऱ्या बाजूला एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं असा उपस्थित करताय की काही लोक व्यक्तिगत भूमिका घेऊन या संपात उतरले आहेत. तुम्हाला सदावर्तेंचं नाव घ्यायचं नाही असं दिसतंय. पटकन एकदा शैलेश देशपुतेंना विचारूयात. शैलेशजी, आत्ताच्या घडीला आपलं आंदोलन हे कुणाच्या नेतृत्वात आहे आणि तुम्ही सगळ्यांनी अजय गुजर यांच्या नेतृत्वात यावं असं आता सरकार सुचवतंय, हे पटतंय तुम्हाला? प्रथम मी TV9 जयराम महाराष्ट्राचे आभार मानतो. जी. एसटीचा विषय गांभीर्यपूर्वक घेतलेला आहे. एसटी गुजर साहेबांनी जो त्यांच्या संघटनेच्या नेतृत्वाखाली त्यांनी पाठिंबा दिलेला होता एसटी कामगारांविषयी. पहिले तर एसटी कामगार संपूर्णतः स्वतःच्या सोयीने हा दुखवट्यात उतरलेला आहे आणि हा दुखवट्यात त्यांनी आज एवढ्या 50-52 दिवसापासून हा चाललेला संप आणि गेलेल्या 56 कुटुंबांच्या झालेली वाटात, त्यांच्या परिवाराची जी झालेली वाटात, ज्या लोकांनी आत्महत्या किंवा काही बळी गेलेले, शहीद झालेले, त्या कुटुंबांच्यावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाचे वाचा फोडण्यासाठी सर्व कुठेतरी कामगार एकत्र आला आणि गुजर साहेब यांनी जे सहकार्य दिलेले आहे अनमोल, त्यांचं आम्ही काल टाळ्या वाजून सन्मानपूर्वक दुखवट्यातून त्यांना जाण्याची परवानगी पण दिलेली आहे. त्याबद्दल कुठलाही आमचं रोष नाही. अच्छा, एकच मिनिट शैलेश देशपुते, आपण अत्यंत स्पष्ट अशी भूमिका मांडलीत की अजय गुजर यांना या आंदोलनातून बाहेर पडण्याची परवानगी आपण दिलीत. म्हणजे थोडक्यात काय, तर आता अजय गुजर हे आपले नेते नाहीत, मग आपलं आंदोलन कोणाच्या नेतृत्वात चालणार आहे? पूर्वीही ते नेते नव्हतेच, आमचे कामगार मित्र होते, त्यांची एक संघटना आहे, त्याबद्दल आमचा कुठलाही दुमत नाही. परंतु आज त्यांनी एवढे दिवस आमच्या बरोबर संपात राहिले, त्यांचे आम्ही आभार मानले. काल त्यांनी टाळ्या वाजवून आम्ही त्यांना दुखवट्यातून जाण्याची परवानगी दिली, त्याबद्दल आमचं काही आक्षेप. आता आपण असं सांगताय की प्राप्त परिस्थितीमध्ये आपण अजय गुजर यांना आंदोलनातून दूर केलेलं आहे. गुड बाय, टाटा, थँक्यू व्हेरी मच असं त्यांना म्हटलेलं आहे. मला मेघनाताईंना बोलतं करायचं आहे. मेघनाताई, माझा आवाज आणि आतापर्यंत इथं मांडलेली सगळी मतं आपल्यापर्यंत पोहोचत असतील. आपण आता या मुद्द्यावर थेट आपल्याशी संवाद करत प्रश्न विचारू इच्छितो की मेघनाताई, ज्या पद्धतीनं हे आंदोलन आता एक प्रकारे निर्णायकी किंवा दुसऱ्या प्रकारे नव्या नेत्याच्या नेतृत्वात लढलं जात आहे, अशा प्रकारच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनात सरकारची भूमिका काय ती तुम्ही ऐकलीत? सरकारला आपल्याला आवडलेला नेता या आंदोलकांवर लादायचा आहे का? कारण किशोर तिवारी म्हणतात आंदोलकांनी अजय गुजरांच्या नेतृत्वातच यावं तर चर्चा होईल. सर्वांना नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिले तर हे जे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे, महाराष्ट्रात पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू झालंय आणि फक्त कर्मचारीच यामध्ये अफेक्टेड नाही, तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता जी लाल परीवर अवलंबून असते, की ज्यांना स्वतःची वाहनं किंवा खासगी वाहनामधून प्रवास करणं परवडत नाही, अशांच्यासाठी हे एसटी महामंडळ आहे. आणि ह्यांनी संप चालू करतानाच कुठल्याही संघटने विरहित, म्हणजे संघटनांचे जे त्यांचे नेते होते, जे काही पदाधिकारी होते, त्यांच्याशिवाय हे आंदोलन चालू केलेलं आहे. आणि जर अजय गुजर यांनी आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबत जाऊन काही चर्चा केली, ते कन्व्हिन्स झाले असतील, पण संपामध्ये जे सहभागी कर्मचारी त्यांना विचारात घेतल्याशिवाय कुठलीच पुढची चर्चा
करणं किंवा सरकारनी त्यांच्यावर लादणं की अजय गुजरांना तुम्ही नेता माना, हे अत्यंत चुकीचं आहे. जरा मी बोलू. साकोरेजी, मेघनाताई आपल्याला उत्तर द्यायचंय किशोर तिवारींना असं दिसतंय. किशोरजी आपण बोलू शकता. नाही, कसं झालं प्रसाद, मी यवतमाळला यांच्या मंडपात गेलो, तिथे त्यांचे सगळे नेते होते. त्यांनी म्हटलं की हे आंदोलन अजय गुजर यांनी सुरू केलेलं आहे आणि सगळ्या संघटनांना बाजू ठेवून आम्ही अजय गुजर यांच्या नेतृत्वात काम करतोय. आणि नंतर मी तो निरोप सरकारला कळवला की अजय गुजर हे जुनाईन माणूस आहे आणि त्याच्या नेतृत्वात संघटना सोडून हे लोक रस्त्यावर आलेले आहेत. कारण सरकारची प्रामाणिक मत होतं की आता केवळ कर्मचारीच रस्त्यावर असल्यामुळे कोणाशी बोलावं, तर आपण त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना समजून सांगितलं. किशोरजी एकच मिनिट थांबा फक्त. सदावर्ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं त्यांची काय भूमिका आहे ती पण आपण पटकन जाणून घेणार आहोत. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, आपल्याला माझा आवाज येतोय अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण फोन लाईन द्वारे आमच्याशी जोडले गेलेले आहात. आत्ताच्या घडीला इथे एक महत्वाचा मुद्दा येतोय. आपल्या या संवादाच्यासाठी 5 मिनिटाचाच वेळ आपल्याकडे असल्यानं पटकन आपल्याला आधी बोलतं करतो. एक, अजय गुजर यांना कर्मचाऱ्यांनी आंदोलनातून बाहेर जाण्याची परवानगी दिली आणि दुसरा मुद्दा, सरकार मात्र म्हणतंय संपकऱ्यांनी गुजर यांच्या नेतृत्वातच चर्चेला यावं तर चर्चा होऊ शकेल. हा तिढा कसा सुटायचा? ऍडव्होकेट सदावर्ते. लक्षात घ्या, महाराष्ट्राला सांगतो जय महाराष्ट्राच्या माध्यमातून 28 युनियन होत्या आणि जे नाव घेतलं ज्यांचं तुम्ही त्यांची 29वी युनियन होती. मुंबई उच्च न्यायालयामध्ये फार जिम्मेदारीने सांगतोय, MSRTC म्हणजे महामंडळाचे वकील आणि त्यांचं नाव सुद्धा घेऊन सांगतो, मान्यवर हेगडे ऍडव्होकेट यांना माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या पीठाने काल विचारलं की अजय गुजर यांची जी युनियन आहे त्यामध्ये किती लोक आहेत. त्यावर MSRTCचे वकील साहेबांनी सांगितलं 50 लोक आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं ते निरीक्षण आहे. एक दुसरी गोष्ट, आम्ही त्यांना म्हणजे ते कोणाच्या वटीत जाऊन बसावे, शरद पवारांनी काय केलं काय नाही आणि शरद पवारांची काय माशिद पॉलिसी असते याच्यावर आम्ही काय बोलणार नाहीत, परंतु आम्ही टाळ्या वाजवून त्यांना आझाद मैदानातून मुक्ती दिली. आता त्याच्या पुढे जाऊन सारखं कुणाशी बोलावं. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर जे आहेत म्हणजे अनिल परब, त्यांच्या मागे ईडी वगैरे वगैरे खूप काही त्यांच्या मागे लागलेलं आहे. म्हणून आम्ही ज्येष्ठ शिवसेनेचे नेते आणि मंत्री देसाई साहेबांना आज त्यांच्या आणि आमच्या वेळेनुसार आम्ही भेट घेतली, अर्धा तास चर्चा केली आणि विलिनीकरण आणि संविधानिक तरतुदी आणि ती तरतूद स्पष्टपणे त्यांनी त्यांच्याकडे नोट पॅडवर नमूद केली आणि त्यांनी सांगितलं की ते कायद्याचे जे त्यांचे लोक असतात आणि कायदे तज्ञ असतात त्यांच्याकडून ते बोलतील, त्यांच्याकडून चर्चा करतील. हे एक पाऊल पुढं. आता त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या इंजन कामाचेच नाहीत, कुर्ल्याला नेऊन सोडलेल्या युनियन आहेत सगळ्या. शरद पवारांची 1 लाख सभासद असलेली युनियन होती, 1000 सुद्धा मोजायला राहिले नाही. इथं कष्टकरी भारत माता की जय म्हणत, जय श्रीराम म्हणत 1 लाख. सदावर्तेजी एकच मिनिट. आपण एक अत्यंत नवी, ताजी आणि लक्षवेधी माहिती समोर आणलीत, ती मला आता या सगळ्यांच्या समोर अधोरेखित करू द्या. आता आंदोलक सुद्धा अनिल परबांची चर्चा करायला तयार नाहीयेत आणि म्हणूनच महाराष्ट्राचे उद्योग मंत्री, शिवसेनेचे सर्वात वरिष्ठ नेते आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळातले अत्यंत विश्वासू म्हणून परिचित असलेले सुभाष देसाई यांच्याशी चर्चा सुरू झालेली आहे. आता यातला तिढा आणखीन वाढतोय का? सदावर्ते, मला या प्रश्नाचं उत्तर हवंय. एका बाजूला परिवहन मंत्री अजय गुजर आणि त्यांच्या समर्थकांना घेऊन बसतात, दुसऱ्या बाजूला संपकऱ्यांचं बहुतेक नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते गुणरत्न सदावर्ते हे आता उद्योग मंत्र्यांशी चर्चा करायला लागलेले आहेत. या चर्चांच्या 2 विविध स्तरांमुळे संपाला निर्णय प्रक्रियेपर्यंत जायला वेळ लागेल का? संपकऱ्यांना न्याय उशिरा मिळेल का? ऍडव्होकेट सदावर्ते. लक्षात घ्या, माननीय ज्येष्ठ मंत्री शिवसेनेचे देसाई साहेब यांना आम्ही सांगितलं, तरतुदी देऊन सांगितलं की हे जास्तीत जास्त अर्धा तासाचा विषय, पण सांकेतिक भाषेत मी इंटू इन्व्हर्टेड कॉमा सांगतो, काही लोकांना होऊ द्यायचं नाही.
काही लोकांना होऊ द्यायचं नाही, काही लोकांना होऊ द्यायचं नाही. लक्षात घ्या. कोण? हिंदू एकच मिनिट, युनायटेड नाव घ्या. समाज ऐका. सदावर्तीजी, तर आपल्याला त्याच्यात नाव घ्यायला लागेल. आपण कोणाला घाबरत नाही अशी आपली ख्याती आहे. शरद पवार यांना हे होऊ द्यायचं नाही. आणि नाव घेत नाही आम्ही, पण प्रिव्हिलेज टॉक आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जे संप म्हणतात, आज जर आपण परिवहन मंत्र्याचा जर डायलॉग ऐकला असेल तर ते काय म्हणाले त्या डायलॉग मध्ये, मने दुखवटा ज्याचं जळतंय त्याला कळतंय. भगवान गौतम बुद्धाच्या इतिहासामध्ये एक भगिनी आली होती. भगवान बुद्ध म्हणाले होते, जा असं घर शोधून ये जिथं मृत्यू नाही. आणि प्रत्येकाच्या घरी मृत्यू असतोय. आणि ज्यांना कळवळ आणि भावना आणि प्रेम नसतंय ते मनुष्य मात्रासारखं जगणारी माणसं नसतात. आज 57वा मृत्यू झालेला आहे ठीक. कंधार तालुका नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि तरी सुद्धा दुखवटा नाही म्हणे संप. हा डंके की चोटवर न्यायालय निवाडे भारताच्या संविधानाचे आर्टिकल देत हा दुखवटा आहे. आणि या देशामध्ये नव्यानं व्याख्या सुद्धा होईल. हे डंके की चोटवर सांगतो. जे कोणी तुम्हाला तिथे म्हणजे डिबेटमध्ये ठीक आहे. सांगत असतील आणि मंत्री जे सांगत आहेत की हे संपाला दुखवटा म्हणतात. अहो, संप वेगळा असते. मनुष्य जेव्हा गतप्राण होतात, आप्तेष्ट जेव्हा जातात, जवळचे पती जेव्हा मरतात किंवा लेकरं जेव्हा मरतात तेव्हा ठीक आहे. दुखवटा डॉक्टर म्हणतात. सदावर्ते, आपण ही बाब नमूद केलीत की आज 57वा मृत्यू झाला. दुसऱ्या बाजूला आपण हेही नमूद केलं की आता आपण उद्योग मंत्री सुभाष देसाईंशी चर्चा करताय. तिसऱ्या बाजूला आपण हेही सांगितलं की सरकारमधल्या एका घटकाला आत्ताचं संपकऱ्यांचं आंदोलन जे तुमच्या लेखी दुखावटा आहे, सरकारच्या लेखी संप आहे, ते मिटू द्यायचं नाहीये. मला पुटकन एक पुढचा मुद्दा आपल्या सोबत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांपर्यंत न्यायचा आहे. शैलेश दशपुते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. शैलेश दशपुते, आपण ऍडव्होकेट सदावर्तेंची भूमिका ऐकली. आपल्यासोबत असलेल्या इतर दोन मान्यवरांनाही तुमच्या उत्तरानंतर मी बोलतं करतो. मला पटकन या गोष्टीचा खुलासा आत्ता तुमच्याकडून अपेक्षित आहे शैलेश दशपुतेजी, की ज्या पद्धतीनं सरकार हे आंदोलनच मानायला आता तयार नाहीये, तुम्ही किती दिवस या भूमिकेवर बसणार आहात आणि विलिनीकरणाची भूमिका ही किती दिवस लावून धरणार आहात? सरकारने अनेकदा संप मोडण्याचा प्रयत्न केला. सरकारने दुखवटा आम्ही करत असताना संप हा कायमस्वरूपी चॅनलवर दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला. अनेक युक्त्या केल्या. मंत्री साहेबांना विनंती आहे, मान्य नामदार सुभाषजी देसाई यांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपल्या राज्यामध्ये अनेक कामगार हे मृत्युमुखी पडत आहेत. त्यांच्या दुखवट्यात आम्ही सहभागी आहोत. हा त्यांचा दुखवटा आपण कधी दूर करणार आहात? आपल्या माध्यमातून सांगतो नामदार सुभाषजी देसाई यांना एक छोटीशी गोष्ट मी सामान्य कामगार म्हणून सांगतो आपणास. आपण जर एसटीची अर्थसंकल्पात तरतूद करून घेतली, एसटी साठी वेतनाची नवीन बसेसची अर्थसंकल्पात तरतूद करून घेतली, त्या लोकांच्या सस्पेंड डिसमिस बदल्या वगैरे केल्या, त्या माघारी घेतल्या आणि या सगळ्या गोष्टी करत असताना जे मृत्युमुखी पडलेले कोरोना काळात 350 लोक, त्या 350 लोक कुटुंबांच्या परिवारासाठी आपण जर योग्य न्याय दिला आणि 57 कुटुंबीय आजपर्यंत जे आत्महत्या झाल्या किंवा काय झाले त्यांच्या परिवार उन्हात पडले, त्यांच्यासाठी आपण जर काही योग्य न्याय दिला, मी मान्य नामदार सुभाषजी देसाई यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण याच्यात मध्यस्थी करावी आणि एसटीच्या अर्थसंकल्पात जर तरतूद केली, उद्या तुम्ही न्यायालयासमोर सादर करा, एसटीच्या अर्थसंकल्पात तरतूद करून आणि या बाकीच्या गोष्टी सस्पेंड, निलंबन, बदली वगैरे या कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ ठेवण्याचं काम कृपा करून आपण करू नये. माझी आपणाकडून आपल्याला असं स्पष्टपणे वाटतंय की आत्ताच्या घडीला सरकारची भूमिका ही कर्मचाऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे. 57वा मृत्यू या आंदोलनाच्या मुळे किंवा सरकारच्या दुर्लक्षामुळे आज झालाय असंही या निमित्तानं चर्चेत समोर आलं. शैलेश तिवारी, माफ करा, किशोर तिवारी, आपलं उत्तर अपेक्षित करतो. सरकारची भूमिका ही कर्मचाऱ्यांच्या वेदनेची खपली काढणारी, मीठ चोळणारी आहे की तुम्ही त्यावर मलम लावू इच्छित आहात? नाही, हे बघा, आज तरी तुम्हाला गुणरत्न सदावर्ते म्हटले की त्यांनी आमचे जे वरिष्ठ नेते आहेत सुभाष देसाई सरांना ते भेटले. आणि कसं असते की मुख्यमंत्र्यांची आतून इच्छा आहे की हा प्रश्न मिटावा आणि त्यांची संपूर्ण सहानुभूती कर्मचाऱ्यांशिवाय. दशपुत्रे साहेब हे जे म्हणाले की त्यांच्या ज्या भावना आहेत त्या आपण येणाऱ्या अर्थसंकल्पात त्या तरतुदी ठेवू आणि यांच्यावर होणारा अन्याय
हे बघा, यांच्यासोबत जे जे लोक नेते म्हणून आले, सदाभाऊ खोत होते, आमचे गोपीचंद पडळकर होते, आणि आता अजय गुजर हेच यांचं नेतृत्व करत होते. आणि अजय गुजर यांनीच जेव्हा आव्हान केलं तेव्हाच हे दिवाळीच्या 4 दिवसापूर्वी सुरू झालं. आणि या आंदोलनाला मी फार जवळून बघतोय. आणि दत्तपुत्रे, मी तुम्हाला मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून सांगतो की आम्ही तुम्हाला सहानुभूतीपूर्वक न्याय देऊ. आता न्याय देण्याच्या प्रक्रियेत किशोर तिवारी, काही लोक आपण असं सांगता आहात की आपण सहानुभूतीपूर्वक न्याय देणार आहात, त्याच्यासाठीचा कालावधी किती आहे? किती दिवस कर्मचाऱ्यांनी अजून अशाच प्रकारे आपले एक एक सहकारी गमावताना पाहत बसायचं आणि सरकारकडून न्याय मिळेल या आशेवर जगत राहायचं? नाही नाही, हे बघा, याच्यामध्ये कसं झालंय की काही लोक आपला अकाउंट सेटल करायला आलेले आहेत. आता किशोर तिवारी एकच मिनिट. किशोर तिवारी, तुमचा चेहरा आहे ना हा आंदोलकाचा चेहरा आहे. म्हणजे थोडक्यात काय, ज्याला संघर्ष सत्तेशी ठाऊक आहे. तुम्ही असे वाचून वाचून आणि असं एकदम बचावात्मक प्रवृत्तीत का बोलायला लागलात? कोण आहे ज्यांना स्वतःचे अकाउंट सेटल करायचे आहेत? या निमित्ताने नावं घेऊन बोला की. तुम्ही का घाबरायला लागलात? एक मिनिट प्रसाद, मला आहे ना गुणरत्न सदावर्ते यांचा आदर आहे, कारण तोही एक आंदोलक आहे. मात्र आंदोलनात तुम्ही सुभाष देसाईची चर्चा करायला जातात आणि इथे येऊन तुम्ही शरद पवारांना शिव्या देतात, अनिल परबांना शिव्या देतात. शेवटी सरकार कोणाचं आहे? राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं. आणि शिवसेनेचं नाव तिसरं घेत आहे. किशोर तिवारी मुख्यमंत्री आहे शिवसेनेचा, तुम्ही तिसऱ्या स्तरावर नाव कसं घेता त्यांचं? अहो, हे सरकार शिवसेनेचं आहे, परिवहन शिवसेनेकडेच आहे. आणि 10 वर्ष झाली. म्हणजे मागच्या कार्यकाळात पण परिवहन शिवसेनेकडेच होतं. त्यामुळे गेल्या सरकारच्या नावाखाली आता खडे नाही फोडता येणार. असं काही प्रोटोकॉल नसतो. शिवसेना तर आहेच आणि शिवसेनाच मार्ग काढेल. मेघनाताई, तुम्ही इतकं हसू नका. तुम्ही सगळं हे खराब करून ठेवलेलं आहे. तुमच्या काळातच तर ती शिवशाही आली आणि सगळे 3-13 झाले. आणि मी सांगतो की प्रोफेशनलिझम एसटी मध्ये येईल आणि दशपुरते तुमचे सगळे प्रश्न सुटतील. फक्त विश्वास ठेवा, फक्त विश्वास ठेवा. एक महत्वाचं वक्तव्य आपण केलं किशोर तिवारी. या निमित्तानं एकदा पटकन सदावर्तेंना विचारावं लागेल. गुणरत्न सदावर्ते, जे आपण फोन लाईनद्वारे अजूनही जोडलेले आहात असं मला कळलं. माझा पटकन आणि थेट प्रश्न आहे, किशोर तिवारींच्या शब्दावर विश्वास कोण ठेवणार? वारंवार किशोर तिवारी म्हणतात मार्ग काढायचा असेल तर शिवसेनाच काढेल आणि विश्वास ठेवलात तर मार्ग लवकर निघेल. आज आम्ही ज्येष्ठ मंत्री शिवसेनेचे सुभाष देसाई यांना आम्ही सांगितलं की कालची पत्रकार परिषद ज्या अनिल परब ट्रान्सपोर्ट मिनिस्टरनी घेतली ती कृपया बघा. आता जसं आपण म्हणालात की मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उद्धव यांचं नाव 3 नंबरला घेतलं. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये परिवहन मंत्री अनिल परब हे विसरून गेले आणि ते केवळ शरद पवार यांच्याशी चर्चा आणि अजित पवार यांच्याशी चर्चा याच्यावरच एक म्हणजे लिंबू टिंबू खेळ खेळून गेले. आणि तुम्हाला सांगतो, जे व्यक्ती गेली ती म्हणजे त्या व्यक्तीला गेल्याचं आम्ही टाळ्या वाजून स्वागत केलं. परंतु सांगायचं तात्पर्य की जे बॅलन्स ऑफ माइंड असे सरकार म्हणून, वेलफेअर स्टेट म्हणून बॅलन्स ऑफ माइंड कम्प्लीट संपलेला आहे. आणि त्यामुळे अशा वल्गना करत राहतील. कष्टकरी जोडल्या गेलेला आहे. भारत माता की जय आणि जय श्रीराम म्हणणारा कष्टकरी बिलकुल हिचकिचत नाही. विलिनीकरण होणार, संविधान जिंकणार, एवढंच मी या घडीला म्हणेल. पुढचा प्रश्न घेऊन आपण मेघनाताई साकोरे यांच्यापर्यंत पोहोचतोय. मेघनाताई, या सर्व स्थितीमध्ये किशोर तिवारींचा दावा, ऍडव्होकेट सदावर्तेंचा प्रतिदावा आपण ऐकलात. तुम्हाला तुमच्या लेखी या सगळ्या स्थितीतून एखादा सुवर्ण मध्य दिसतोय का? बोलले की आमच्याच काळामध्ये शिवशाहीमुळे पण एक दर्जा उंचावण्याचं काम त्या काळामध्ये झालं. आणि आज जी परिस्थिती झाली आहे, 2 महिन्यांपासून फक्त एसटी कर्मचारीच नाही तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता होरपळत आहे. आणि प्रसाद, जे आपण बघितलं असणार की कर्मचारी जे संप करताय त्यांचा विश्वास अनिल परब जे परिवहन मंत्री आहेत त्यांच्यावर उठलेला आहे. कारण की एवढ्या महिन्यांपासून हे संप चालू आहे. त्यांनी ज्या प्रकारे हाताळला त्यांच्यावरती विश्वास राहिलेला नाही. परिवहन मंत्र्यांना वेळ नाही म्हणून यांना देसाई साहेबांच्याकडे जावं लागतंय. आणि किशोरजींनी जर सांगितलं की शिवसेना ही करेल, पण केव्हा करेल? वेळ निघून गेल्यावर. काहीतरी संवेदना, म्हणजे 57 लोकांनी जर आज आत्महत्या झाल्यात, मग तुम्ही काही 100चं टार्गेट ठेवलंय की 100 कर्मचाऱ्यांच्या मेघनाताई ऍक्शन घेणार आहेत? एक मिनिट, मी बोलतोय मेघनाताईंना.
बोलू जी प्रसाद? जी. हा प्रसाद, असं झालं की हे सरळ सरकारचं अवमेळाचं उदाहरण. मेघना बेटा, तुझं बोलतो ना, मी तुला उत्तर देतो, मग तू बोल. की बँकेच्या इन्शुरन्सची लिमिट 5 लाख करायची हा नियम होता. त्या दिवशी तुमच्याच पंतप्रधानांनी, म्हणजे भारताच्या पंतप्रधानांनी आणि तुमच्या नेत्यांनी, म्हणजे मोदीजींनी म्हटलं की सरकारमध्ये काही प्रश्न सुटतात. 10 वर्ष लागले, पण आज आपण 5 लाखाची लिमिट केली. तसं मी सांगतो की यांच्या पगारवाढीचा प्रश्न आपण सोडवला, त्याच्यातल्या तफावती दूर करू. आता यांना कर्मचारी म्हणून, सरकारी कर्मचारी आणि महामंडळ न ठेवता परिवहन विभागात चे कर्मचारी म्हणून घ्यायचा आहे. हा मुद्दा तांत्रिक आहे. या किशोरजी, मुद्द्यावर समिती आपला रिपोर्ट देणार आहे ठीक आणि आहे ना. त्याच्यावर आपण निर्णय किशोरजी, घेऊ. हा दावा वारंवार ऐकला गेला. माझा मुद्दा आपल्यासाठी असा आहे की जी मागणीच नव्हती ती मागणी आपण मान्य केलीत आणि आता म्हणताय की आम्ही तर तुमच्या मागण्या मान्य करतोय. पगारवाढीची आत्ताच्या संपकऱ्यांची मागणी नाही. आत्ताचे संपकरी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर लढतायत. मला पटकन शैलेश देशपुतेंना एक संधी द्यायची आहे. शैलेशजी, 30 सेकंदामध्ये उत्तर द्या. पगारवाढ दिली आहे हे वारंवार सांगून सरकार कशा प्रकारे तुमच्यावर दबाव आणू इच्छित आहे किंवा दिसतंय सरकार दबाव आणताना? मवियाचं यामागचं धोरण काय? प्रथमतः तर आपलं एसटी पहिले कराराच्या स्वरूपात चालू होती एसटी महामंडळ. 16-20चा करार झालेला नाही, 20-24चा करार आता मसुदा दिलेला नाही. अनेक वर्षापासून कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वेतनाचा प्रश्न हा गेल्या 2 वर्ष जरी कोरोनाच्या धर्तीवर झाला तरी वेतनाची हमी कुठलंही राज्य सरकार द्यायला तयार नाही. वेतनाची हमी, लेखी आश्वासन शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचा विश्वासघात करू नये. ते लेखी आश्वासन कोर्टात द्यावं, मान्य न्यायालयासमोर ठेवावं. वेतनाची आणि अर्थसंकल्पात तरतूद करून नवीन बसेस वगैरे असे अनेक प्रश्न त्याचे तुम्ही सोडवू शकतात. मुख्यमंत्री साहेबांना माझी नम्र विनंती, आपण सोडवू शकतात. ठीक आहे, इच्छाशक्ती असेल तर यामध्ये तोडगा काढला जाऊ शकतो. हाच सगळ्यात महत्वाचा मंत्र मवियानं जपायला हवा. जाता जाता पटकन एक मेघना ताई साकोरे यांच्याकडून उत्तर घेऊयात. आपल्याकडून मला मगाशी सुवर्ण मध्ये अपेक्षित होता, उत्तरात तो मिळाला नाही, म्हणून केवळ 30 सेकंद आपल्याला देतोय. सरकारनं काय करायला हवं मेघना ताई? सर्वात प्रथम मी किशोरजींना करेक्ट करू इच्छिते की तुमचे पंतप्रधान म्हणले ते भाजपाचे किंवा पर्टिक्युलर. नाही, मी करेक्ट केलं ना. अगं मी करेक्ट केलं, मी तेव्हाच करेक्ट केलं. मला माहित आहे तुम्ही बाजार मांडाल म्हणून, मी तेव्हाच करेक्ट केलं. बघा, आम्ही बाजार मांडायला नाही, पण आज जो महाराष्ट्राची जनता होरपळत आहे ह्याच्यावर तोडगा निघाला पाहिजे. ह्याच्यासाठी जे मला तर स्पष्ट म्हणायचंय प्रसादजी की हे फक्त इंग्रज नीती अवलंबतायत, तोडा फोडा. आता अजय गुजरांना कन्व्हिन्स केलं, मग बाकीच्या लोकांचं काय? तोडा फोडा आणि विषय प्रलंबित ठेवा किंवा राज्य करा. जोपर्यंत सदावर्ते असतील कधीच जुडणार नाही. सदावर्तेंना हा मुद्दा ताणून धरायचा आहे. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात का होईना, पण किशोर तिवारी सरकारचं दुखणं समोर आलं. मिटणार असला असता तर आतापर्यंत जेव्हा जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांचे अधिवेशन झाले, स्वतः पवार साहेब अध्यक्ष होते, त्यांच्या जाहीरनाम्यात देखील होतं की जसं सरकार सत्तेत येईल तसं विलिनीकरणाचा विषय आम्ही मार्गी लावू. पण आणखीनही झालेला नाही. याचा अर्थ यांना नुसतं वेळ खाऊ धोरण अवलंबायचं आहे या सरकारला. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला की फुटला याचं उत्तर अद्याप तरी समोर येत नाही. सरकारच्या लेखी हा आता संप बेदखल झालेला आहे. दुसऱ्या बाजूला कर्मचारी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. याची न्यायालयीन लढाई काय वळणावर जाते ते पाहणं लक्षवेधी ठरेल. तुर्तास आजच्या चर्चेत इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.